इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी। तर आज आपण शब्द संपत्ती या घटकातील शब्द समूहाबद्दल एक शब्द यावरील काही सराव प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न पहिला पहा, जिचा पती वारला आहे अशी स्त्री या शब्द समूहाबद्दल एक शब्द पर्यायातून निवडा। सधवा, विधवा, विधूर आणि विदुषी। तर जिचा पती वारला आहे तिला काय म्हणतात? विधवा म्हणतात। खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्दसमूह पर्यायातून निवडा म्हणलेला आहे। नंदादीप, त्याचा अर्थ काय बघा। स्त्री पुरुषाचे नाव, नंदासारखा दिसणारा दीपक, देवापुढे सतत जळणारा दिवा, कधीतरी लावलेला दिवा। तर नंदादीप म्हणजे काय? देवापुढे सतत जळणारा दिवा। जमिनीखालून गेलेला रस्ता डॅश, भुयार, बोगदा, पूल आणि दरी। तर जमिनीखालून गेलेला रस्ता म्हणजे भुयार। नाव चालवणारा खालीलपैकी कोण? न्हावी, कोळी, होडी आणि नावाडी। नाव चालवणाऱ्याला नावाडी म्हणतात। खालीलपैकी शब्दसमूह त्याच्या अर्थाची योग्य जोडी निवडा। 2 पर्याय अचूक। खूप पाऊस पडणे, अतिवृष्टी, दर वर्षाने प्रसिद्ध होणारे मासिक, नवऱ्या मुलाची आई वरमाई, नाटके लिहिणारा नर्तक। तर या ठिकाणी पहा, दर वर्षाने प्रसिद्ध होणारे वार्षिक येते, नाटके लिहिणारा नाटककार येते, त्यामुळे हे दोन्ही चुकीचे आहेत आणि योग्य पर्याय आहेत पहिला आणि तिसरा। खाली दिलेल्या एका शब्दसमूहाबद्दल एक शब्द येणारा शब्दसमूह पर्यायामधून निवडा। अप्पलपोटा म्हणजे बघा, दुसऱ्याची चिंता करणारा, मोठे पोट असलेला, निस्वार्थ भावनेने वागणारा, अतिशय स्वार्थी असणारा। तर अप्पलपोटी म्हणजेच काय? अतिशय स्वार्थी असणारा। हितचिंतक, स्वतःच्या हिताची चिंता करणारा, सदैव चिंता करणारा, इतरांचे हित चिंतणारा आणि सदैव अहित चिंतणारा। तर हितचिंतक म्हणजे काय? इतरांचे हित चिंतणारा। स्वगत, स्वतःशी केलेले भाषण, दुसऱ्याचे स्वागत करणे, सुभाषिक म्हणणे आणि स्ववाचन करणे। तर स्वगत म्हणजे स्वतःशी केलेले भाषण। यानंतर आहे पहा मनोरथ, मनातील इच्छा, मनाचा रथ, रथातून जाणारे मन आणि वेगाने जाणारे मन। मनोरथचा अर्थ होतो मनातील इच्छा। पर्याय क्रमांक 1। दैववादी, दैवाशी वाद घालणारा, दैवावरी हवाला ठेवून राहणारा, दैवाची भक्ती करणारा, दैवाला पूज्य मानणारा। तर दैववादी म्हणजे दैवावर हवाली ठेवून राहणारा। बोलघेवडा, पाठांतर करून बोलणारा, काम न करता कामाबद्दल बोलणारा, एखाद्याची टर उडवणारा, बडबड करत काम करणारा। बोलघेवडा म्हणजे काम न करता कामाबद्दल बोलणारा। मनकवडा, मनोसत्य करणारा, मनातील न जाणणारा, मनात बोलणारा आणि मनातील जाणणारा। मनकवडा म्हणजे मनातील जाणणारा। प्रश्न 13 ते 19 साठी खालील शब्दसमूहाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा। काव्याच्या प्रत्येक कडव्याच्या शेवटी वारंवार म्हणण्याचा पदातला भाग, शीर्षक, पालुपद, अंतरा आणि बहुश्रुत। तर वारंवार म्हणण्याचा पदातला शेवटचा भाग कोणता असतो? अंतरा। यज्ञकुंडाच्या भोवतीची जागा, वेदी, होम, हवन, रिंगण। तर यज्ञकुंडाच्या भोवतीची जी जागा असते त्याला वेदी म्हणतात। दुःखाने सोडलेला लांब श्वास, दीर्घ श्वास, निश्वास, सुस्कारा आणि उच्छ्वास। तर याचे योग्य पर्याय आहे सुस्कारा। पर्याय क्रमांक 3। एकाच काळात झालेल्या व्यक्ती, एककालीन, समकालीन, दीर्घकालीन, समांतर। तर याला समकालीन म्हणतात। आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा, शूरपुरुष, युगपुरुष, मूळ पुरुष, सत्पुरुष। तर योग्य वळण लावणारा युगपुरुष येणार। हाताने केलेली खानाखुणांची भाषा, नेत्रपल्लवी, पदपल्लवी, मुखपल्लवी आणि करपल्लवी। तर या ठिकाणी कर म्हणजेच हात, म्हणजे हाताने केलेली खानाखुणाची भाषा। पर्याय क्रमांक 4 येणार। आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा, पुरोगामी, प्रतिगामी, अधोगामी आणि ऊर्ध्वगामी। तर आधुनिक विचारांचा कोण असतो? पुरोगामी। स्वावलंबी म्हणजे काय? स्वतःचे काम स्वतः करणारा, स्वतःचा अभिमान असणारा, स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा, स्वतःच्या इच्छेने वागणारा। तर स्वावलंबी म्हणजे स्वतःचे काम स्वतः करणारा। घरातील मधल्या दालनाला डॅश म्हणतात, रायनगृह, माझघर, स्वयंपाकगृह, देवघर। तर मधल्या दालनाला काय म्हणतात? माझघर म्हणतात।